मृत्यूपत्र तयार न करताच आई वडिलांचा मृत्यू झाला तर पाहूया हा खास रिपोर्ट या संदर्भात। कुटुंबातील मालमत्तेच्या वाटणीवरून निर्माण होणारे वाद हे आजच्या घडीला न्यायालयात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात। विशेषतः पालकांनी मृत्यूपत्र केलेलं नसल्यास किंवा ते नोंदणीकृत नसेल तर भावंडांमध्ये गैरसमज, संशय आणि संघर्ष वाढतो। अशा वेळी नोंदणी नसलेलं मृत्यूपत्र वैध आहे का? मुलींना मालमत्तेत हक्क मिळतो का? आणि मृत्यूपत्र नसेल तर मालमत्ता कशी विभागली जाते? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होतात। मालमत्तेवरून कौटुंबिक वाद वाढत जातात। भारतात घर, जमीन आणि इतर मालमत्तांबाबतचे वाद बहुतेक वेळा मृत्यूपत्रामुळेच उद्भवतात। मृत्यूपत्र स्पष्ट नसणं, नोंदणी न करणं किंवा काही वारसांना डावलणं यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो। विशेषतः मुली वारस असतील तर अनेकदा त्यांच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, जे कायद्याने चुकीचे आहे। नोंदणीकृत नसलेलं मृत्यूपत्र वैध असतं का? हा प्रश्न अनेकांना पडतो। भारतीय कायद्यानुसार मृत्यूपत्र नोंदणीकृत असणं बंधनकारक नाही। मृत्यूपत्र योग्य पद्धतीने लिहिलं असेल, त्यावर मृत व्यक्तीची स्वाक्षरी असेल, 2 साक्षीदारांची साक्ष असेल आणि ते कोणत्याही दबावाखाली किंवा फसवणुकीतून तयार झालं नसेल तर तसं मृत्यूपत्र कायदेशीररित्या पूर्णपणे वैध मानलं जातं। त्यामुळे केवळ नोंदणी नाही म्हणून मृत्यूपत्र रद्द ठरत नाही। मृत्यूपत्र नसेल तर मालमत्ता कशी विभागली जाते हे देखील जाणून घेऊया। जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूपत्र न करता झाला तर तो इंटेस्टेड डेथ मानला जातो। अशा परिस्थितीत कायद्यानुसार मालमत्ता सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान प्रभागात विभागली जाते। यामध्ये मुलं, मुली, पत्नी आणि आई जिवंत असेल तर त्यांचा समावेश होतो। कोणत्याही एका वारसाला जास्त किंवा कमी वाटा देणं हे कायदेशीर नाही। मुलींना मालमत्तेत हक्क आहे का? हा देखील प्रश्न अनेकांना पडतो। 2005 मधील कायद्यातील सुधारणेनंतर मुलींना मुलांइतकंच समान अधिकार देण्यात आलेत। वडिलोपार्जित तसंच वैयक्तिक मालमत्तेत मुलींचा पूर्ण हक्क आहे। मृत्यूपत्र असलं तरी मुलींना पूर्णपणे डावलता येत नाही। त्यांना कायदेशीर वाटा नाकारल्यास न्यायालयात तो निर्णय आव्हान देता येतो। वैयक्तिक आणि वडिलोपार्जित मालमत्तेत फरक काय हे देखील अनेकांना समजत नाही। जाणून घेऊया। वैयक्तिक मालमत्ता म्हणजे स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली संपत्ती, ज्यावर व्यक्तीला मृत्यूपत्राद्वारे वाटप करण्याचा पूर्ण अधिकार असतो। वडिलोपार्जित मालमत्तेत मात्र सर्व वारसांचा जन्मसिद्ध हक्क असतो। त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या मालमत्तेत वाटणीत कायदेशीर फरक असतो। आंशिक मृत्यूपत्र असल्यास काय होतं? कधी-कधी मृत्यूपत्रात फक्त काही मालमत्तांचा उल्लेख केलेला असतो। अशा वेळी मृत्यूपत्रात नमूद केलेली मालमत्ता त्यानुसार वाटली जाते, तर उर्वरित मालमत्ता सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान विभागली जाते। अनेकदा वाद देखील होतात, मात्र हे टाळण्यासाठी काय करावं? मालमत्तेवरून भविष्यात वाद होऊ नयेत यासाठी वेळेतच स्पष्ट, सविस्तर आणि कायदेशीर मृत्यूपत्र तयार करणं आवश्यक आहे। मृत्यूपत्रात सर्व मालमत्तेचा स्पष्ट उल्लेख केल्यास आणि वारसांची नावं नमूद केल्यास कुटुंबातील संघर्ष टाळता येतो। विशेषतः मोठं कुटुंब आणि अधिक वारस असतील तर मृत्यूपत्र करणं ही काळाची गरज ठरते।